नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 7वी विषय मराठी 13वी कविता बघणार आहोत. अनामवीरा या कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर. हे त्यांचं पूर्ण नाव. कुसुमाग्रज या नावाने ते कविता लेखन करायचे. जन्म झाला तर 1912 मध्ये आणि मृत्यू झाला 1999 मध्ये. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेलं होतं. ते लेखक होते, कवी होते आणि नाटककार सुद्धा होते. जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी नाटके सुद्धा त्यांनी लिहिलेली प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत कवितेत कवीने देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या, वेळप्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केलेले आहे. तर ही जी कविता आहे, या कवितेमध्ये देशाच्या सीमेवर लढणारे जे सैनिक असतात, शत्रूशी लढणारे, की जे दिवस रात्र डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करत असतात, शत्रूचा सामना करत असतात. आपण बघतो की कधीही शत्रू रात्री अपरात्री हमला करतात, गोळीबार करतात आणि आपले सैनिक दिवस आणि रात्र सारखे जागून त्यांचा मुकाबला करत असतात, त्यांना प्रत्युत्तर देत असतात आणि देशाचं रक्षण करत असतात. आणि ते तिथे सीमेवर दिवस रात्र रक्षण करतात देशाचं. म्हणून आपण म्हणजे आनंदाने, सुखासमाधानाने जगू शकत आहोत. आपल्या जीवनाचं, आनंदी जीवनाचं, समाधान, सुखाचं सगळं श्रेय, देशातल्या संपूर्ण शांतीचं जे श्रेय आहे ते संपूर्णतः सैनिकांना दिलं पाहिजे. कारण ते तिथे आहेत म्हणून आपण इथे आनंदाने जगू शकतोय. तर अशा या सैनिकांसाठी कवीने ही कविता लिहिलेली आहे. आणि काही सैनिक आपण बघतोय, माहिती आहे आपल्याला की बरेचसे काही सैनिकांचं नाव आपल्याला माहिती आहे. त्यांच्या वेळप्रसंगी आपण त्यांचं गुणगौरव करत असतो, त्यांचं नाव आजही आपण काढत असतो. परंतु असेही काही सैनिक आहेत की ज्यांची नावंसुद्धा आपल्याला माहिती नाही, किंवा त्यांच्या नावाने कोणी तिथे दिवा लावलेला नाही आहे, ज्योत पेटवलेली नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं स्मारक बांधलेलं नाही. तर अशा या अज्ञात सैनिक जे आहेत, म्हणजे ज्यांचं नाव सुद्धा आपल्याला कळलेलं नाही, माहीत नाही, कुठे कोरून ठेवलेलं नाही आहे, कुठे त्याची नोंद नाही, अशा सैनिकांना मानवंदना देणारी ही कविता कवीने या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि म्हणून कवितेचं नाव आहे अनामवीरा. तर पहिल्यांदा आपण कविता बघूया. अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. धगधगता समराच्या ज्वाला या देशा काशी, जळावयास्तव संसारातुनी उठवणिया जाशी. मूकपणाने तमिलोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरीनच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. तर अशी ही कविता आहे. आता पहिल्या 2 ओळींचा अर्थ आपण बघणार की अनामवीर, जिथे जाहला तुझा जीवनांत. जीवनांत म्हणजे जीवनाचा अंत ज्या ठिकाणी तुझ्या झाला. स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. कवी अनामवीरांना, अज्ञात सैनिकांना उद्देशून म्हणतात की तुमचं ज्या ठिकाणी तुझा जीवनाचा अंत झाला, ज्या रणभूमीवर लढता लढता तू जे प्राणाचे तू बलिदान केलेस, परंतु त्या ठिकाणी कुणी तिथे स्तंभ बांधला नाही तुझ्या नावाने, किंवा कुणी तिथे वातही पेटवली नाही, म्हणजे दिवाही लावला नाही. परत एकदा सांगते की कवी म्हणतात की हे अनामवीरा, अज्ञात सैनिका, ज्या रणांगणावर देशासाठी लढताना तुझ्या प्राणाचे तू बलिदान दिलेस, ज्या जीवनाचा शेवट झाला, तिथे तुझ्या नावाने कुणी स्तंभ बांधला नाही
किंवा कोणी ज्योत वात पेटवून दिवाही लावलेला नाही. पुढल्या 2 ओळी बघू. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकासी, जळावयास्तव संसारातून उठवणिया जाशी. समर, समर म्हणजे युद्ध. जेव्हा युद्धाला सुरुवात झाली या आपल्या शत्रूशी, आपल्या भारत देशाची जेव्हा युद्धाला सुरुवात झाली तेव्हा युद्धाच्या ज्वाला धगधगत असताना, कारण की युद्धामध्ये लढणाऱ्या सैनिक जेव्हा लढायला जातात तेव्हा त्यांच्या जीवनाचा काही भरोसा असतो का? युद्ध लढत असताना ते वीरगतीला सुद्धा प्राप्त होऊ शकतात किंवा ते सही सलामत सुद्धा राहू शकतात. म्हणजे नेमकं काय घडेल हे पहिले सांगता येत नसते. तरीसुद्धा याची जाणीव असते प्रत्येक सैनिकाला. तरीही प्रत्येक सैनिक त्याचं कर्तव्य पार पडण्यासाठी त्या पेटणाऱ्या युद्धाच्या ज्वालेमध्ये सहभागी होतो. म्हणून म्हटलेलं आहे की धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठवणिया जाशी. की जेव्हा त्यांना आदेश येतात की युद्ध सुरू होणार आहे आणि तुम्हाला हजर व्हायचं आहे, तर तेव्हा जर काही सैनिक सुट्टीवर आले असतील किंवा घरी आले असतील तर त्यांना तो संसाराचा त्याग करून, संसाराची काळजी सोडून ते आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी युद्धाच्या त्या रणभूमीवर हजर होतात आणि त्या युद्धाच्या धगधगत्या ज्वालेमध्ये ते सहभागी होतात. मूकपणाने तमिलोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जेव्हा युद्ध सुरू असताना सायंकाळ होते तर आपला म्हणजे सूर्य मावळू लागतो, अंधार पसरू लागतो. संध्याकाळची वेळ म्हणजे संध्याकाळचा मंद प्रकाश पसरलेला असतो आणि काही सैनिकांना त्या युद्धामध्ये प्राणाचे बलिदान द्यावे लागते, दिलेले असते. काही सैनिकांनी वीरगती प्राप्त झालेली असते. तर जे सैनिकांना वीरगती प्राप्त झाली असते युद्धामध्ये, ते आनंदाने त्या युद्धामध्ये सहभागी झालेले असतात. म्हणजे पूर्ण समर्पण असतं त्यांचं देशासाठी. कुठलीही भीती किंवा जगण्याची आशा न ठेवता ते आपल्या प्राणाचे बलिदान देतात आणि आपल्या देशासाठी ते तिथे मरणाला कवटाळतात, विलीन होतात मरणामध्ये. जनभक्तीचे तुझ्यावरीनच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जेव्हा तुला वीरमरण, कवी म्हणतात त्या उद्देशून त्या सैनिकांना की तुला जेव्हा वीरमरण प्राप्त होते, तुझ्या जीवनाचे जेव्हा तू त्या ठिकाणी बलिदान देतोस देशासाठी, तेव्हा तुझ्या नावाने कुणी जय जयकार करत नाही किंवा प्रत्येकच व्यक्तीला तुझं कर्तव्य माहीत नसतं, तुझं नावही कधी कधी कुणालाच माहीत नसतं आणि कुणी तुझी रियासतीवर नोंदसुद्धा घेतलेली नसते. तुझ्या नावाची नोंद कुठे लिहून ठेवली जात नाही. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. जरी तुझ्या म्हणजे असे कित्येक सैनिक असतात की ज्यांचं नाव कुणाला माहीत नसतं, ज्यांच्या नावाची कुठे नोंद केलेली नसते, ज्यांच्या नावाचे कुणी पोवाडे गात नाही. डफावर काय गायले जातात? पोवाडे, म्हणजे वीर गीत असतात ते. जसं शिवाजी महाराजांच्या वगैरे काळामध्ये त्यांच्या कर्तृत्वाचं गुणगान करणारे पोवाडे, डफ, भाट असायचे. तेव्हा ते भाट, त्या डफ वाजवून त्यावर ते पोवाडे म्हणायचे. त्यांचा गुणगौरव त्या गाण्यातून ते लयबद्ध करून ऐकवायचे लोकांना. तर अशा प्रकारे हे जे अज्ञात सैनिक आहे, देशासाठी बलिदान देणारे, त्यांच्या नावाचे कोणी पोवाडे गायताना दिसतात का आपल्याला? नाही. ज्यांचं नावच कुणाला माहीत नसतं, कोण कोण आहे म्हणून वीरगती प्राप्त झालेले, ज्यांच्या नावाची कुठे नोंद केलेली नसते, तर अशा अज्ञात सैनिकांवर कोणी पोवाडे गात नाही, डफावर भाट यशोगान गात नाही. परंतु तरीसुद्धा जरी त्यांच्या नावाची नोंद केली जात नाही, जरी त्यांच्या नावाचे पोवाडे गायले जात नाही, जरी लोक त्यांच्या नावाने त्यांना ओळखत नाही, तरीसुद्धा त्या अज्ञात अनाम जे वीर आहेत, स्वतःच्या नावासाठी ते लढत असतात का? नाही.
स्वतःच्या गुणगौरवासाठी ते लढतात का? नाही. तर देशाचं रक्षण करण्यासाठी, देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे यासाठी ते स्वतःचे बलिदान, प्राणाचे बलिदान हसत हसत देतात. कुठल्याच प्रकारची भीती, कुठल्याच प्रकारची चिंता त्यांना सतावत नाही. स्वतंत्र म्हणजे मुक्तपणे ते देशासाठी त्यांचा जीव ओवाळून टाकतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे कवींनी की काळोखातुनी विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. तुझ्या या बलिदानामुळेच, कवी अज्ञातवीरांना म्हणतात की तुझ्या या बलिदानामुळेच अंधारातून पहाटेचा जेव्हा प्रकाश पसरू लागतो तो विजयाचा असतो. म्हणजे शत्रूवर मात करून जेव्हा देशाला स्वतंत्र राखलं जातं, देशाचं स्वातंत्र्य टिकवलं जातं, अबाधित राखलं जातं, जो विजय मिळालेला असतो तो विजय कुणामुळे मिळालेला असतो? तर या अज्ञात सैनिकांच्या बलिदानामुळे मिळालेला असतो. अज्ञात सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असते, त्या ठिकाणी लढताना आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले असते, आपला जीव देशाच्या स्वातंत्र्यासाठी ओवाळून टाकलेला असतो. आणि म्हणूनच युद्धाच्या काळोखातून जो प्रकाशाचा तारा चमकतो, विजयाचा तारा चमकतो, त्याचं संपूर्ण श्रेय हे त्या अज्ञात सैनिकांना जातं की ज्यांनी स्वतःच्या नावाची कुठलीही तमा न बाळगता, कुटुंबाची तमा न बाळगता केवळ देशासाठी त्यांनी बलिदान दिलेले असते. आणि म्हणून कवी म्हणतात की हे मृत्युंजय वीरा, मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारे अनाम वीर जे आहेत त्यांना माझा पहिला प्रणाम आहे, त्यांना मी प्रणाम करतो. आणि अशा प्रकारे ज्या सैनिकांनी, अनेक अशा सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, परंतु त्यांच्या नावाची नोंद कुठे घेतली गेली नाही, किंवा त्यांच्या नावाचे स्मारक बांधले गेले नाही, किंवा त्यांच्या स्मरणार्थ कुणी ज्योत पेटवली नाही, अशा सर्व अज्ञात सैनिकांच्या बलिदानामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, स्वातंत्र्य अबाधित राखण्यात आलेलं आहे. आणि अशा या सर्व सैनिकांसाठी कवीने ही कविता एक मानवंदना म्हणून लिहिलेली आहे. अतिशय सुंदर अशी कविता आहे. आता ही आपली जर शाळा सुरू असती तर तुम्हाला मी ती चालही शिकवली असती, तुम्हाला खूप आनंद मिळाला असता, पण ठीक आहे. तर अशा प्रकारची ही कविता आहे. आज आपण या ठिकाणी ती शिकलेलो आहोत. तर कविता वाचायची, सुंदर अक्षरामध्ये लिहून काढायची तुमच्या वहीवर, आणि याच्यावरचा स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय तुम्ही सोडवायचा. तर काही अडचण असली तर आपले शिक्षक मित्र आहेत त्यांची मदत घ्यायची, आणि मला माझ्याशी काही काम असलं तर मला तसा व्हॉट्सअपवर आपल्या ग्रुपवर मेसेज टाकायचा. ठीक आहे, धन्यवाद.